भाजपाच्या कार्यकर्त्यांचे होते पंचायत। भारतीय जनता पार्टीला आता जनमान्यता मिळत असल्याने राज्यातील सर्वच वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे मोल आता समजेनासे झाले आहे। लोकसभेच्या निवडणुकीत देशातील भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवून अनेक जण विजयी झाले। सोलापुरात मात्र या चिन्हाला जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता असतानाही सोलापुरातील नेत्यांकडून बाहेरचा भिडू नको म्हणत आतून सांधान गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतभर चाललेल्या अश्वमेधाला रोखण्यात आले। खरं तर भाजपाच्या 2024च्या निवडणुकीपूर्वी या सोलापुरात बलाढ्य असं सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून खासदार म्हणून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज विजयी झाले होते। त्यांनी दाखल केलेल्या जातीच्या दाखल्यावरून त्यांना 5 वर्षे अभय दिला गेला। या ठिकाणी भाजपाने नवा गडी दिला। रामाचं नाव असलेल्या या राम सातपुते यांना भाजपाने उमेदवारी दिली, तर काँग्रेसने पराभूत झालेले खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या मध्य विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा विजयी संपादन केलेल्या प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवले। यावेळी भाजपाच्या वरिष्ठापासून सामान्य कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत भाजपाचा अजेंडा पोहोचवलाच नाही। सोलापुरातील दिग्गज कोणतेही नेते मैदानात उघडपणे प्रचारात उतरले नाही। पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी ज्या काही गोष्टी करावयाचे असतात ते त्यांनी केले नसल्याने 2019चा भाजपाची जागा निश्चित मांडलेल्या वरिष्ठांना तोंडघशी पडावे लागले। नशिबाने महाराष्ट्र सोडून अन्य राज्यात भाजपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विराजमान झाले खरे। यातून काहीतरी शिकत यानंतरच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या राज्य व स्थानिक नेत्यांनी आता आपल्याला राज्य काबीज करायचं आहे या जोमाने कामाला सुरुवात केली। सोलापुरात तर कधी नव्हे भाजपाने मध्य विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिला आणि इथंच खरा भाजपाच्या अंतर्गत दुफळीला प्रारंभ झाला। मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने देवेंद्र कोठे यांची उमेदवारीची घोषणा केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांचं पालकत्व स्वीकारल्याची कबुली देत मतदारसंघात सामाजिक कार्यातून जनतेसमोर गेले। जनतेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर ऐतिहासिक विजय मिळवून दिला। निवडणुकीपूर्वी देवेंद्र कोठे यांना भाजपात घेण्यासाठी सोलापूरच्या स्थानिक नेत्यांनी आडकाठी आणली होती। आजही तिन्ही आमदार एकाच मंचावरून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत। एकच प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी मांडले जात आहे। विधानसभेच्या विजयानंतर देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्र्यांना हाताशी धरून सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। यात त्यांना यश मिळत गेल्याने देवेंद्र कोठे हे जनसामान्यात विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारा नेता म्हणून पुढे येऊ लागले। तर यामुळे आपल्या अनेक वर्षांची दुश्मनी विसरून 2 देशमुख एकत्र आले। जेव्हा प्रत्येक सोलापूरकर या दोघांना एकत्र या शहराच्या प्रश्नावर विकासात्मक चर्चा करा म्हटल्यावर एक झाले नाहीत, तेच शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करत अनेक प्रकल्प सोलापुरात आणतायत। आपलं काही खरं नाही म्हणून 2 देशमुख सुद्धा कामाला लागले ही चांगली बाब आहे, जेणेकरून सोलापूरच्या पुनर्वैभवाला गती मिळेल। पण स्थानिक शहर मध्य शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमुळे यामुळे चलबिचल सुरू झाली, कारण इतके दिवस या दोन्ही देशमुखांमुळे आम्ही दोस्तीचा दुश्मन झालो, हे दोघे एकत्र झाले ही चिंता कार्यकर्त्यांना संतावते। आता अशीच परिस्थिती शहर मध्य व शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 9 व 11 मधील कार्यकर्त्यांची झाली आहे। 9 व 11 मधील काही हिस्सा हा मध्य व उत्तर विधानसभा या दोन्ही मतदारसंघात येत असल्याने अनेक कार्यकर्त्यांना इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे। शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 9 हा तसा भाजपाला अनुकूल असा भाग होता। दाजीपेठ, जोडबसवण्णा चौक, बालाजी मंदिर, मार्कंडे रुग्णालय व आजूबाजूच्या परिसराचा यामध्ये समावेश आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघातून सौ रामेश्वरी आनंद बिर्रू, सौ राधिका दत्तात्रय पोसा, नागेश लिंगराज वल्ल्याळ आणि अविनाश प्रकाश बोंबड्याल हे प्रतिनिधित्व करत होते। या प्रभागात भाजपाचे प्राबल्य असले तरी मेघनाथ येमूल यांना मानणारा गट असल्याने त्यांना भाजपात कसे आणायचे असा प्रश्न भाजपा पुढे पडला होता। याला आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रभाग क्रमांक 9 मधील अंतर्गत शत्रूंना दूर करण्यासाठी मेघनाथ येमूल यांना पक्षात आणलं। सोबत बिर्रू, पोसा, बोंबड्याल हे होते। अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक 11 मधील विडी घरकुल, मल्लिकार्जुन नगर परिसराचा समावेश आहे। या प्रभागात स्वर्गीय महेश कोठे यांचे प्राबल्य होते। आता या भागातील महेश कोठे यांचे राजकीय वारसदार प्रथमेश कोठे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नुकतेच भाजपात दाखल झाले ही जमेची बाजू असते। वर्षानुवर्षे सत्ताधाऱ्याविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचा का या मुद्द्यावरून देशमुख कोठेवाद सुरू आहे। अन्य पक्षातील नेत्यांना भाजपात आणण्यात येथील आमदारांनी पुढाकार घेतला। आता महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायचे यावरून निष्ठावंत आणि उपऱ्या उमेदवारांवरून संघर्ष होणार
होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पासूनच भाजपाच्या अंतर्गत कलहाला सुरुवात झाली आहे. स्थानिक भाजपामध्ये गटतटाचे राजकारण नाही असे म्हटले जात असले तरी 2 गट तयार झाले आहेत. एक गट पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे हे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला मागच्या फडणवीस सरकारमधील 2 मंत्री, एक सुभाष देशमुख तर दुसरे विजयकुमार देशमुख असा गट पडला आहे. दोन्ही देशमुख या विधानसभा निवडणुकीपूर्वी शत्रुत्वाच्या भूमिकेने राहायचे, त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांनीही आपल्या नेत्यांचा विरोध होऊ नये म्हणून त्या पद्धतीने ते वागायचे. पण आता भाजपाचा एखादा कार्यकर्ता सुभाष देशमुख यांच्याकडे गेला की विजयकुमार देशमुखांचे समर्थक विजयकुमार देशमुखांचे कान भरायचे. इकडे आमदार विजयकुमार देशमुख यांचा एखादा कार्यकर्ता सुभाष देशमुखांकडे गेला तर सुभाष देशमुखांचे कान भरायचे. यामुळे भाजपातील कार्यकर्त्यांनी नेत्यांवर विश्वास ठेवून निष्ठा ठेवली, पण काळाच्या उद्रात काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. हे दोन्ही नेते एकत्र आले आणि कार्यकर्त्यांची माती झाली. आता पुन्हा तीच अवस्था शहर मध्य व शहर उत्तरमधील भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची झाली आहे. निवडणुकीत पालिकेची उमेदवारी यांच्याकडे मागितली की यांना विरोध करणार आणि त्यांच्याकडे मागितली की ते विरोध करणार, असं झाल्याने कार्यकर्त्यांची अवस्था अगदी टोस्टरमधील ब्रेडच्या सँडविच प्रमाणे झाली आहे. हे वृत्तांकन केलं आहे व्यंकटेश दोंता यांनी.